तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आज मित्रांनो, आज आपण बजाज फायनान्सबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कंपनीने मित्रांनो स्प्लिट देण्याचं ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. सायमल्टेनियसली मित्रांनो कंपनीने बोनस देण्याचं सुद्धा ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. आणि हे दोन्ही जे इव्हेंट्स आहेत मित्रांनो ते एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे आपल्याकडे जर एक शेअर असेल तर त्या एक शेअर्सचे किती शेअर्स आपल्याला टोटल मिळणार आहेत त्याविषयी आपण चर्चा करू आणि कशा पद्धतीने प्राइस ॲडजस्टमेंट होईल ह्याविषयी सुद्धा आपण डेफिनेटली चर्चा करणार आहोत. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा. आता मित्रांनो बघा, जी काही रेकॉर्ड डेट एक्स डेट आहे ती ह्या ठिकाणी दिली गेलेली आहे 16 जूनची. ओके, म्हणजे सोमवारचीच मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलेली आहे, ह्या ठिकाणी डेट दिली गेलेली आहे. ओके, जर तुमच्याकडे 16 तारखेच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये बजाज फायनान्सचे शेअर्स असतील तरच तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो, ह्या ठिकाणी ह्याचा लाभ मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला सोमवारी काय करावं लागेल मित्रांनो, जे काही स्प्लिट किंवा बोनस मिळाल्यानंतर जे काही प्राइस आहेत त्या प्राइसवरती तुम्हाला काय करावे लागतील, ते शेअर्स मित्रांनो खरेदी करावे लागतील. आता आपण हिशोब करूया की जर आपल्याकडे एक शेअर असेल तर त्याची संख्या मित्रांनो किती होईल आणि तुमच्याकडे जितके शेअर्स असतील त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. सो करंट प्राइसचा विचार केला तर 9,331 रुपये मित्रांनो प्राइस चालू आहे. जो काय स्प्लिट ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे 2:1चा मित्रांनो ह्या ठिकाणी स्प्लिट देण्यात आलेला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असेल ना मित्रांनो तर त्याची संख्या होणार आहे 2. मी एका शेअरचं उदाहरण घेतोय, तुमच्याकडे जितके शेअर्स असतील त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये एक शेअर आहे तर त्या एका शेअरच्या बदल्यात मित्रांनो तुम्हाला 2 शेअर्स मिळतील स्प्लिटच्या माध्यमातून. सायमल्टेनियसली कंपनीने काय केलेलं आहे, 4:1चा ह्या ठिकाणी बोनस सुद्धा डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असतील तर ॲडिशनल 4 बोनस शेअर्स तुम्हाला मिळतील आणि आता टोटल तुमच्याकडे शेअरची संख्या होईल 5. ओके, सो हे दोन्ही इव्हेंट्स एकाच तारखेला असल्या कारणाने जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर त्या एका शेअरचे टोटल किती शेअर्स होतील त्याविषयी आपण आता चर्चा करूया. सो बघा, सर्वप्रथम तुम्हाला एक शेअर असेल तर तुम्हाला 2 शेअर्स मिळाले स्प्लिटच्या माध्यमातून. ओके, आणि आता ह्या 2 शेअर्सच्या बदल्यात मित्रांनो तुम्हाला काय मिळतील मित्रांनो, बोनसाने मिळेल. म्हणजे एका शेअरवरती तुम्हाला मित्रांनो 5 शेअर्स मिळतील. सो 5+5 किती झाले मित्रांनो, टोटल झाले मित्रांनो 10 शेअर्स. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला टोटल जे शेअर्स मिळणार आहेत एका बदल्यात ते 10 शेअर्स तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर साधा सरळ हिशोब आहे, एक शेअर तुमच्याकडे आहे तर त्याचे होणार आहेत मित्रांनो सोमवारी 10 शेअर्स. आता मित्रांनो खुश होण्याचं ह्यामध्ये काही कारण नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडे 9,331 रुपयावरती एक शेअर आहे तर आता माझ्याकडे 90,000चे शेअर्स असतील. सो मित्रांनो असं बिलकुल सुद्धा नाही आहे. प्राइस जास्त मित्रांनो ते ॲडजस्ट होतं, ही गोष्ट सुद्धा ह्या ठिकाणी काय ठेवा, लक्षात ठेवा. म्हणजे आता बघा, करंट रेट जो चालू आहे तो 9,333 रुपये चालू आहे, जो की मी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा क्लोजिंग रेट तुम्हाला सांगत आहे. सो ह्या ठिकाणी प्राइस सुद्धा मित्रांनो काय होईल, 10 भागामध्ये काय होईल मित्रांनो, डिवाइड होईल. म्हणजे आता एका शेअरचं जे काय प्राइस राहणार आहे ते किती राहणार आहे मित्रांनो, मात्र 933 रुपयांच्या आसपास या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे आजच्या क्लोजिंग रेटनुसार मी तुम्हाला सांगतोय, सोमवारचा जो काही रेट असेल त्यानुसार मित्रांनो थोडंफार वर खाली होऊ शकतं. ओके, म्हणजे आता तुमच्याकडे जे काही 10 शेअर्स असतील त्या 10 शेअर्सच्या प्रत्येक शेअरची व्हॅल्यू मित्रांनो असेल 933 रुपये. आणि राहिला प्रश्न मित्रांनो कंपनीच्या फंडामेंटल्सचा, जो कंपनीचे फंडामेंटल्स अत्यंत उत्तम आहेत, एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक अवेलेबल आहे. डेफिनेटली फायनान्स सेक्टरची कंपनी असल्या कारणाने मित्रांनो डेफिनेटली ह्यामध्ये व्हॉलॅटिलिटी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रीम लेवलवरती पाहायला मिळते. आणि आता जर तुम्ही बघितलं मित्रांनो, एक ब्रेकआउट दिल्यानंतर खूप चांगलं मोमेंटम बजाज फायनान्सने ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. स्प्लिट झाल्यानंतर मित्रांनो होऊ शकतं की थोड्या अवधीसाठी स्टॉकचं प्राइस आणखीन खाली होऊ शकतं. म्हणजे जे काही 933 रुपयाचं मित्रांनो ह्या ठिकाणी प्राइस असणार आहे ना, त्या प्राइसमध्ये आणखीन ह्या ठिकाणी घट आपल्याला पाहायला मिळू शकते. अर्थातच हे काही मित्रांनो गरजेचं नाही आहे, पण जनरली असं बघण्यात आलेलं आहे की बोनस आणि स्प्लिट मिळाल्यानंतर स्टॉकचं जे काही प्राइस आहे ते ह्या ठिकाणी आणखीन थोडं खाली पडतं आणि त्यानंतर ते काय करतं, अपवर्ड डायरेक्शनमध्ये मोमेंटम करायला सुरुवात करते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे जर तुमच्याकडे शेअर्स असतील तर सोमवारी प्राइस एकदम ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला गोंधळून जाण्याची गरज नाही आहे. स्प्लिट आणि बोनसचा तो या ठिकाणी इफेक्ट असणार आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे. आणि स्टॉकचं प्राइस आणखी थोडंसं घसरू शकतं 933 रुपयापासून. जनरली असं बऱ्याचशा स्टॉक्समध्ये होत नाही. काही स्टॉक्स मित्रांनो स्प्लिट झाल्यानंतर बोनस झाल्यानंतर पुन्हा एकदा मित्रांनो अपट्रेंडची रॅली या ठिकाणी इमिडिएटली दाखवतात, पण ते अत्यंत किंचित स्टॉकच्या बाबतीत होतं. जसं की BSEचा स्टॉक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो स्प्लिट मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अपट्रेंड मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. सो खूप कमी स्टॉक्समध्ये असं होतं, पण जनरली बघण्यात आलेलं आहे की बोनस आणि स्प्लिट नंतर स्टॉक हे काय होतात, घसरायला या ठिकाणी सुरुवात होते. ओके, सो मित्रांनो आशा करतो हे अपडेट तुम्हाला आवडला असेल. जर अपडेट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.